नमस्कार. सर्वप्रथम तुम्ही सर्वांनी उकडीचे मोदक ह्या व्हिडिओला खूप भरपूर प्रतिसाद दिल्यामुळे सर्वांचे मनपूर्वक आभार. तसेच बऱ्याच जणांनी मोदक बनवण्याची संपूर्ण रेसिपी अपलोड करण्यास कमेंट्स केल्यामुळे आम्ही हा व्हिडिओ बनवत आहोत. आशा करतो की हाही व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. धन्यवाद. तर आज आपण एका नारळाचा मोदक बनवणार आहे. त्यानुसार आपण गूळ पण घेतलेला आहे. तर सर्वप्रथम आपण कढई तापत ठेवायची आहे. त्यामध्ये 2 टेबलस्पून आपण तूप घातलेलं आहे. तूप जरा तापलं की त्यामध्ये आपण पहिले गूळ टाकायचा. आता गूळ टाकल्यानंतर आपल्याला तो सतत हलवायचा आहे, कारण की नाहीतर तो खाली कढईला चिटकू शकतो. गूळ आपण पहिल्यांदा व्यवस्थित परतून घ्यायचा. तर याची काळजी घ्यावी की त्याच्यामध्ये काही लम्स किंवा गठ्ठे राहणार नाहीत त्याची. तर गूळ व्यवस्थित तापल्यानंतर त्यामध्ये आपल्याला ओल्या नारळाचं कातलेलं खोबरं टाकायचं आहे. तेही आपल्याला व्यवस्थित परतून एकजीव करून घ्यायचं आहे. आता हे एकजीव करत असताना तुम्ही त्यामध्ये वेलची पावडरही टाकू शकता. जर कोणाला ड्रायफ्रुट्स आवडत असतील तर ड्रायफ्रुट्स पण टाकू शकता. आता आपण व्यवस्थित परतून घेतोय खोबरं, की जेणेकरून काही तिथे गठ्ठे राहिले नाही पाहिजेत. कंटिन्यूस आपल्याला चमचा चालवायचाच आहे, कारण की नाहीतर ते चिकटू शकतं कढईला. मगाशी सांगितल्याप्रमाणे आता याच्यामध्ये चारोळी टाकलेली आहे आणि परत एकदा परतून घेतोय. आता थोडे आपण काजू घेतलेले आहेत, काजू टाकलेत. मित्रांनो, ह्या गोष्टी ऑप्शनल आहेत, तर ज्याला टाकायचं त्याने टाकू शकता. ज्याला नॉर्मल असेच खायचे असेल ते नॉर्मल खाऊ शकता. आता आपण थोडीशी वेलची पावडर टाकतोय. परत थोडं चव आपण परतून घेऊया. गाइज, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण जेव्हाही बनवतो चव, तेव्हा गॅस हा मंद असला पाहिजे, म्हणजे स्लो. मंद आचेवरच आपल्याला हे सगळं परतून घ्यायचं आहे. आता जेव्हा आपण मोदकाचं पीठ बनवणार असतो त्यावेळेस आपल्याला सेम प्रमाणामध्ये पाणी घ्यायचं आहे. फॉर एक्झाम्पल, जेवढं तुमचं पीठ असेल तेवढंच पाणी असायला पाहिजे. पाणी आपल्याला व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये नंतर ते तांदळाचं पीठ टाकायचं आहे. तुम्हाला आता ह्याच्यामध्ये पाणी आणि दूध ह्या दोघांचं मिक्सचर पण करू शकता. समप्रमाणात पाणी आणि दूध घ्यायचं आणि त्यामध्ये आपण हे पीठ कालवून घेऊ शकतो. त्याचप्रमाणे जेव्हा पाणी उकळत असतं त्यामुळे थोडंसं मीठ टाकायचं, त्यामुळे मोदकाच्या पिठाला चांगली चव येते.
आणि मला भरपूर कमेंट आल्या त्या प्रिव्हियस जो मी व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये की आपण कुठले तांदूळ वापरलेत, तर आम्ही ह्यामध्ये आंबेमोहोर तांदूळ वापरलेले आहेत। आंबेमोहोर तांदळामुळे पीठ एकदम लुसलुशीत होतं आणि जेव्हा आपण त्याच्या लाट्या बनवतो त्यामध्ये जेव्हा सारण घालून मोदकाला आकार देतो तो एकदम मऊसूद असा व्यवस्थित होतो। त्यामध्ये जे काही आवरण आहे ते फाटायची शक्यता कमी असते, म्हणून आपण आंबेमोहोर तांदूळ वापरतो। आता आपलं पीठ रेडी झालेलं आहे। थोडा वेळ ते आपण झाकून ठेवायचं, नंतर काढल्यावर ते व्यवस्थित पद्धतीने आपल्याला मळून घ्यायचं आहे। तुम्ही जेव्हा मोदक बनवतात त्यावेळेस तुम्ही कुठलं तांदूळ वापरतात हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा। आता जेव्हा आपण पीठ मळू त्यामध्ये गाठी राहण्यात याची व्यवस्थित दक्षता घ्यायची। जर पीठ थोडं हार्ड येत असेल तर थोडासा पाण्याचा हपका मारायचा की जेणेकरून पीठ आपल्याला एकदम स्मूथरित्या मळता येईल। आता आपला डो ऑलमोस्ट रेडी झालेला आहे। आता आईने मोदक करायला सुरुवात केली आहे। सर्वप्रथम एक गोळा घेतला, त्याच्यात थोडीशी चपटी अशी लाटी बनवली, त्यामध्ये चून ठेवलं, मग 3 बोटांनी त्याच्या पाकळ्या बनवायच्या आणि मग व्यवस्थित असं त्याला आकार द्यायचा। जर तुम्हाला हे डिफिकल्ट वाटत असेल तर बाजारामध्ये रेडीमेड मोदक बनवायचे साचे भेटतात, त्यामध्ये पण तुम्ही बनवू शकता, पण जे हाताने केले त्याला वेगळीच मजा असते, त्यामुळे ट्राय करा की हातानेच करण्याचं। आता पाकळ्या करून झाल्यानंतर त्याला एकत्र आणायचे। ते तुम्ही बघू शकाल व्हिडिओमध्ये की आई कशा पद्धतीने त्या पाकळ्या एकत्र आणते आणि त्याला कसा आकार देते। आता ह्यामध्ये तुम्ही केशरही टाकू शकता, आम्ही यावेळेस केशर टाकलेलं नाही। केशरमुळे चांगला रंग येतो आणि एक वेगळा त्याला अरोमा पण असतो, तो खाण्यात खूप मस्त वाटतो। मोदक वळताना जर तुम्हाला थोडं हार्ड वाटत असेल तर तुम्ही तुपाचा पण एक बोट लावू शकता, जेणेकरून व्यवस्थित आणि स्मूथ त्याचे वळले जातील। आमचे छोटेसे गणपती बाप्पा पण आलेले आहेत इथे चव खायला। सात्विकला चव खूप आवडतं मोदकाचं, जेव्हा जेव्हा आपण बनवतो तेव्हा तो येतो खायला।
बघा आईने परत एक चवीचा गोळा दिलाय त्याला, तोही खाल्ला त्याने. आता मोदक आपले ऑलमोस्ट रेडी झालेले आहेत. तर जेव्हा तुम्ही मोदक उकडायला घ्याल तेव्हा जर तुमच्याकडे हळदीचं पान अवेलेबल असेल तर तुम्ही खाली हळदीचं पान ठेवा. त्यामुळे वेगळा असा एक सुगंध येतो आणि ती खायला पण त्याची टेस्ट एक चांगली येते. ते नसेल तर केळीचं पान पण ठेवू शकता किंवा काही नाही ठेवलं तरी चालेल. तर मोदक उकडण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. ते व्यवस्थित उकळायचं आहे. ते उकळल्यानंतर आपण त्याच्यावर मोदकाचं पात्र ठेवणार आहे, म्हणजे मोदक ज्या भांड्यामध्ये आपण ठेवलेत ते, आणि त्याच्यावर आपण एक झाकण ठेवणार. हे 15 मिनिटं ठेवायचं. त्यानंतर आपले मोदक होतील रेडी. आवडला असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.